नमस्कार. माझं नाव कुमारी सानिका शंतनुजूक, गट क्रमांक 3मधील स्पर्धक. वय वर्ष 18. मी निवडलेला विषय आहे महाकवी सावरकर. स्वातंत्र्यवीर सावरकर अर्थातच विनायक दामोदर सावरकर यांचा परिचय देताना भारतीय स्वातंत्र्य सेनानी, राजकीय नेते, समाजसुधारक, सिद्धहस्त लेखक, उत्कृष्ट वक्ते, हिंदुत्ववादाचे अग्रणी ही आणि अशी अनेक विशेषणे एकामागोमाग एक लावून गौरवोद्गार काढले जातात. पण या लांबलचक यादीमध्ये सावरकरांची कवी किंबहुना महाकवी ही ओळख देण्याचं काहीसं राहूनच जातं. त्याचं काय आहे की एखाद्या प्रशस्त देवालयामध्ये देवदर्शनासाठी गेलं की आजूबाजूचा परिसर, त्या मंदिराचं स्थापत्य, रेखीव शिल्पकाम हे सगळं पाहताना आपले डोळे आधीच एवढे दिपून जातात की प्रत्यक्ष मूर्तीचं दर्शन घेताना आपण देखल्या देवाला दंडवत करतो आणि बाहेर येतो. अगदी असंच काहीसं सावरकरांच्या बाबतीत आपलं घडतं. म्हणजे त्यांचं कार्य पाहून आपण आधीच एवढे भारून गेलेलो असतो की पुढे त्यांच्या व्यक्तिमत्वाचा हा गाभा काहीसा दुर्लक्षितच राहतो. सावरकर कोणत्याही ब्रीदाला जाण्याआधी एक कवी होते, पण तरी देखील आपलं त्यांच्या कवितांबद्दलचं ज्ञान हे हिंदू रूसी हा प्रभू शिवाजी राजा किंवा ने मजसी ने इथवरच मर्यादित असतं. आणि म्हणूनच काहीशी अंधारात राहिलेली ही त्यांची बाजू आज प्रकाशात आणण्याचा प्रयत्न मी करणार आहे. विनायक रावांना अगदी लहानपणापासूनच कवितांची आवड. त्यांनी आपल्या आईला रामविजय, हरिविजय यांसारख्या ग्रंथांची पारायणं करताना पाहिलं. तर वडिलांनी मोरोपंतांची संशय रत्नमाला अगदी पाठ होईस्तोवर त्यांना शिकवली. याचाच त्यांच्यावर एवढा प्रभाव पडला की लहानपणीच महाकाव्य रचायचं हा निश्चय त्यांनी दृढ केला. वयाच्या 11व्या वर्षी श्रीमंत सवाई माधवरावांचा रंग हा फटका त्यांनी रचला, तर पुढे 2 वर्षांच्या अंतरावरच स्वदेशीचा फटका हा गाजलेला फटका त्यांनी लिहिला. त्यातल्या पहिल्या 2 ओळींमध्येच ते म्हणतात, आर्य बंधू हो उठा उठा का मठा सारखे नटा सदा, हटा सोडुनी कटा करूया लेंछ पटाना धरू कदा. त्यांच्या कविता ऐकताना, वाचताना मला नेहमी एकच प्रश्न पडायचा की त्यांची भाषा एवढी धारदार कशी, एवढी जहाल कशी, आणि तीही एवढ्या लहान वयात. पण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांच्याच कवितांमध्ये सापडतात. 1893च्या हिंदू मुसलमान दंगली असू देत किंवा चाफेकर बंधूंना झालेली फाशीची शिक्षा, त्यांच्या मनातील प्रत्येक विचाराची परिणिती ही त्यांच्या कवितेमध्ये झालेली दिसते. सायंकाळी रानात चुकलेलं कोकरू या कवितेमध्ये कोकराला जाणवणारा काही तासांचा मातृविरह आपल्यासाठी मात्र जीवनभराचा आहे ही जाणीव असो, किंवा प्रभाकरास या काव्यामध्ये आपल्या लहानग्या लेकराला गमावल्याचं दुःख, केवळ द्वेष, त्वेष, चीड, संताप हे व्यक्त करण्यासाठी त्यांनी कविता रचल्या नाहीत, तर आपल्या मनातील करुणा, वात्सल्य, दुःख या भावनांना वाट मोकळी करून देण्यासाठी सुद्धा त्यांनी कविता रचल्या. वृषोक्तीसारख्या कवितेमध्ये आपल्याच हिंदू बंधूंना बैलाचं रूपक देत त्यांची कान उघडणी करताना त्यांचे शब्द कधी कचरले नाहीत की जगन्नाथाचा रथ सारखं काव्य लिहिताना त्यांनी स्तुतिवाचक शब्द वापरताना आपला हात आखडता घेतला नाही. तनुवेलसारखी शृंगाररसिक काव्य असू दे किंवा फडासाठी बांधलेली छंद नसे चांगला ही लावणी असो, त्यांच्या प्रत्येक कवितेमधून आपल्याला हेच कळतं की त्यांच्या विचारांप्रमाणेच त्यांच्या कविता देखील कोणत्याही बंधनापासून मुक्त आहेत. सगळं काही सुरळीत चालू असताना 1909-10च्या सुमारास सावरकर आणि त्यांच्या कुटुंबावर एक मोठं वादळ चालून आलं. 2 वर्षाच्या कालावधीत तिन्ही सावरकर बंधूंना एकामागोमाग एक अटक झाली. प्रारंभी बाबाराव सावरकरांना सरकारविरोधात काव्य छापल्याच्या आरोपाखाली जन्मठेप झाली, तर काही दिवसातच नारायणराव देखील पकडले गेले. ही गोष्ट जेव्हा विलायतेला तात्यारावांना कळली तेव्हा त्यांनी आपल्या मातृतुल्य वहिनीला आधार देण्यासाठी म्हणून सांत्वन हे काव्य पत्रादाखल पाठवलं. नियतीचा उपहास तरी पहा की येसूबाईंना आधार होता तोही कवितेचाच, आणि त्यांचा आधार हिरावून घेतला तो देखील कवितेनेच. वयाच्या 26व्या वर्षी विनायकरावांना दुहेरी जन्मठेप सुनावण्यात आली. त्यांनी आपलं ऐन तारुण्य तुरुंगाच्या सळयांपलीकडे व्यतीत केलं, पण त्यांच्या मनात तरीही स्वातंत्र्याविषयीची आग धगधगत होती, आणि त्यातूनच लंडनच्या पोलीस चौकीत त्यांनी मूर्ती दुजिती हे तप्त काव्य लिहिलं. या काव्यामधील थंडीचं वर्णन करणारा सुरुवातीचा भाग अंगावर सरसरणारा काटा आणतो, तर पुढील भाग अंगामध्ये सळसळणारी ऊर्जा संचारल्याशिवाय राहत नाही. 13 वर्षांच्या प्रदीर्घ काळामध्ये सावरकरांमधल्या कवीने मात्र
महाकवीपद अगदी तपश्चर्येने प्राप्त केलं. कमलासारख्या महाकाव्यामध्ये निरागस जोडप्याच्या माथी आलेली रणधुमाळी, तर गोमंतकसारख्या महाकाव्यामध्ये पोर्तुगीज शासनाविरुद्ध बंड पुकारलेल्या तरुणाची कहाणी. विरहोच्छ्वास हे महाकाव्य असो किंवा सप्तर्षी हे दीर्घकाव्य, हे सगळं त्यांनी याच काळामध्ये रचलं आणि ते देखील सश्रम कारावासात. आपलं महाकाव्य रचण्याचं त्यांची जी इच्छा होती, त्यांचा जो निश्चय होता, तो त्यांनी केवळ एकदा नव्हे तर पुन्हा पुन्हा पूर्ण करून दाखवला, आणि तेही हाती कागद लेखणी नसताना. सावरकरांनी केवळ वेगवेगळ्या वृत्तांमध्ये कविता लिहिल्या नाही, तर स्वतः वैनायक नावाचं वृत्त बांधलं आणि त्यातही अनेक रचना रचल्या. सावरकरांचं मनोधैर्य, त्यांचं अख्खं कार्य, संपूर्ण जीवन पाहूनच आपल्याला कधीकधी वाटतं की हे सगळं दैवी आहे, पण त्यांच्या कविताच त्यांचं मानव्य रूप आपल्यासमोर पुन्हा उभं करतात. आत्मबळ कवितेमध्ये ते एके ठिकाणी म्हणतात, अनादि मी अनंत मी अवध्य मी भला, मारिले रिपू जगती असा कवण जन्मला. तर दुसरीकडे मरणोन्मुख शय्येवर या कवितेमध्ये ते म्हणतात, ये मृत्यो ये तू ये या वया प्रती, निघालाची असशील जरी ये तरी सुखे. सावरकरांच्या कार्याबद्दल अनेक ठिकाणी अनेक जणांनी अनेक शंका उपस्थित केल्या, पण त्यांचं महाकवीपद हे कायमच निर्विवाद होतं, आहे आणि राहील. आणि म्हणूनच या महाकवीच्या चरणी एक काव्यपुष्प वाहूनच मी विषयाचा निरोप घेते. तपस्वी हे वीर आत्मा हे विनायका, नमन हे तुझ्या पायी स्वीकारून घे. शब्दांची गुंफली ही माळ अर्पिते, मजला तू नित्याचा आशीर्वच दे. धन्यवाद.